शहराच्या एका छोट्याशा घरात आदित्य आणि सायली राहत होते. बाहेरून पाहिलं तर त्यांचं आयुष्य अगदी सुंदर दिसत होतं. कारण दोघांचं लग्न प्रेमाने झालं होतं. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. पण लग्नानंतर जसं जसं जबाबदाऱ्या वाढत गेल्या तसं तसं त्यांच्या नात्यात छोट्या छोट्या गोष्टीवरून अंतर निर्माण होऊ लागलं. आदित्य दिवसभर काम करून थकून घरी यायचा आणि त्याला वाटायचं की तो आपल्या कुटुंबासाठी इतकं करतो तरी सायली त्याला समजून घेत नाही. तर सायलीला वाटायचं की आदित्य तिच्या जवळ असूनही तिच्या मनात काय चाललं आहे हे समजून घेत नाही. दोघांनाही एकमेकांची गरज होती, पण दोघेही आपल्या मनातील भावना योग्य पद्धतीने सांगू शकत नव्हते. त्यामुळे प्रेमाच्या जागी हळूहळू गैरसमज, राग आणि शांतता वाढू लागली. एकेकाळी तासनतास बोलणारे दोघे आता एकाच घरात राहूनही कमी बोलू लागले होते. सायलीला तिच्या आयुष्यात स्वतःचं अस्तित्व हरवत चालल्यासारखं वाटत होतं. कारण लग्नाआधी तिला चित्रकलेची खूप आवड होती, पण घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये तिने स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली होती. तर आदित्यलाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं स्वप्न होतं, पण कुटुंबाच्या अपेक्षा आणि अपयशाच्या भीतीमुळे तो ते मनातच दाबून ठेवत होता. एक दिवस पुन्हा एका छोट्याशा कारणावरून त्यांच्यात मोठा वाद झाला आणि रागाच्या भरात सायलीच्या तोंडून शब्द बाहेर पडले की कदाचित आपण वेगळे झालेलंच बरं. हे ऐकून आदित्यच्या मनाला खूप मोठा धक्का बसला. कारण त्याला वाटलं होतं की कितीही समस्या आल्या तरी त्यांचं प्रेम त्यांना जोडून ठेवेल. त्या रात्री दोघेही वेगवेगळ्या खोलीत होते, पण दोघांच्या डोळ्यात झोप नव्हती. सायली विचार करत होती की खरंच हे नातं संपवायचं का, की आपण फक्त परिस्थितीमुळे थकलो आहोत. आणि आदित्य विचार करत होता की लग्न मोडणं सोपं असेल, पण त्यांनी एकत्र पाहिलेली स्वप्न आणि घालवलेले सुंदर क्षणाचं काय. दुसऱ्या दिवशी दोघांनी शांतपणे बसून शेवटचा एक प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एकमेकांवर आरोप न करता आपल्या मनातील वेदना सांगायला सुरुवात केली. जेव्हा त्यांना जाणवलं की त्यांचे शत्रू एकमेव नव्हते, तर त्याच्यात वाढलेला गैरसमज होता. सायली म्हणाली, आपण एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न केला, पण समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आणि आदित्यने मान्य केलं की मी तुझ्यासाठी कमावलं, पण तुझ्या आनंदासाठी वेळ देणं विसरलो. त्या दिवशी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला की लग्न मोडायचं नाही, पण जुन्या पद्धतीने जगायचंही नाही. ते पुन्हा एकमेकांना नव्याने ओळखतील, एकमेकांच्या स्वप्नांना आधार देतील आणि नवरा बायको सोबत चांगले मित्र बनण्याचा प्रयत्न करतील. कारण त्यांना समजलं होतं की काही नाती संपवण्यासाठी नसतात, तर नव्याने घडवण्यासाठी असतात. त्या दिवसानंतर आदित्य आणि सायलीने ठरवलं की ते आपल्या नात्याला पुन्हा एकदा नव्याने जगण्याची संधी देतील. पण यावेळी ते फक्त समाजासाठी नव्हे, तर स्वतःच्या आनंदासाठी एकत्र राहतील. सुरुवातीला हे सोपं नव्हतं, कारण वर्षानुवर्षे साचलेल्या तक्रारी एका दिवसात संपणार नव्हत्या. कधी कधी जुन्या गोष्टी पुन्हा आठवायच्या आणि पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण व्हायची. पण आता फरक इतकाच होता की आधीसारखे दोघेही एकमेकांपासून दूर पळत नव्हते, तर शांतपणे बसून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते. आदित्यने सायलीसाठी वेळ काढायला सुरुवात केली, तिच्या चित्राकडे लक्ष दिलं आणि तिच्या डोळ्यात पुन्हा आलेला आत्मविश्वास पाहून त्याला आनंद झाला. तर सायलीनेही आदित्यच्या मनातील भीती समजून घेतली आणि त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. दोघांनी मिळून छोट्या छोट्या गोष्टींमधून पुन्हा आनंद शोधायला सुरुवात केली. सकाळचा चहा सोबत घेणं, जुन्या आठवणींवर हसणं, एकमेकांच्या दिवसाबद्दल विचारणं आणि मनातलं न घाबरता सांगणं, हे त्यांच्या नात्याचा नवीन भाग बनलं. पण त्यांच्या या बदलाकडे सगळेच आनंदाने पाहत नव्हते. काही लोकांना वाटत होतं की जे नातं एकदा तुटण्याच्या मार्गावर आलं होतं ते पुन्हा कसं टिकणार. आदित्यच्या कुटुंबाला वाटायचं की सायलीने घराच्या जबाबदाऱ्या नीट घ्याव्यात आणि सायलीच्या कुटुंबाला वाटायचं की तिने स्वतःच्या स्वप्नांचा विचार करावा. या सगळ्या अपेक्षांमध्ये दोघांवर पुन्हा दबाव येऊ लागला. पण यावेळी त्यांनी एकमेकांचा हात सोडला नाही. आदित्यने आपल्या कुटुंबासमोर उभं राहून सांगितलं की सायली फक्त माझी पत्नी नाही, ती स्वतःची स्वप्न असलेली एक व्यक्ती आहे आणि तिच्या आनंदाची जबाबदारी माझीही आहे. हे ऐकून सायलीच्या डोळ्यात अश्रू आले, कारण पहिल्यांदाच
तिला वाटलं की कुणीतरी तिच्या मनाला खरंच समजलं आहे. दुसरीकडे सायलीनेही आदित्यला सांगितलं की तुझी स्वप्न ही माझ्यासाठी तितकीच महत्वाची आहेत. आपण दोघांनी मिळून आपलं आयुष्य घडवायचं आहे. त्या दिवसापासून त्यांचं नातं फक्त पती पत्नीचं राहिलं नाही, तर दोन स्वप्नांना जोडणाऱ्या साथीदाराचं बनलं. काही महिन्यांनी सायलीने तिच्या चित्राचं छोटं प्रदर्शन भरवलं आणि आदित्य तिच्या प्रत्येक चित्रासमोर अभिमानाने उभा राहिला. तर आदित्यने स्वतःच्या व्यवसायाची पहिली पायरी चढली आणि त्या यशामागे सायलीची साथ होती. आता त्यांना समजलं होतं की प्रेम म्हणजे फक्त चांगल्या दिवसात सोबत राहणं नाही, तर कठीण काळात एकमेकांना पुन्हा उभं करण्याची ताकद देणं आहे. आणि ज्या नात्याला सगळ्यांनी संपलेलं मानलं होतं, तेच नातं आता आधीपेक्षा जास्त मजबूत होत होतं. आदित्य आणि सायलीच्या आयुष्यात आता पुन्हा आनंद परत आला होता. दोघांनी मिळून आपल्या स्वप्नांना नवी दिशा दिली होती. पण आयुष्य नेहमी सारखं राहत नाही. कधी कधी नात्याची खरी ताकद तपासण्यासाठी कठीण प्रसंग समोर येतात. एक दिवस आदित्यच्या व्यवसायात अचानक मोठं नुकसान झालं. ज्यासाठी त्याने अनेक वर्ष मेहनत घेतली होती, ते सगळं एका क्षणात डगमळीत झालं. आदित्य बाहेरून शांत दिसत होता, पण आतून तो पूर्णपणे तुटला होता. त्याला वाटत होतं की आपण अपयशी ठरलो आणि आता पुन्हा सायलीला त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे तो हळूहळू पुन्हा स्वतःमध्ये हरवू लागला. पूर्वीसारखा कमी बोलू लागला आणि आपल्या मनातील दुःख सायलीपासून लपवू लागला. पण यावेळी सायलीने त्याचा बदल लगेच ओळखला. तिने त्याला दोष दिला नाही किंवा प्रश्नांचा भाडीमार केला नाही. तिने फक्त त्याच्या जवळ बसून त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, ज्यावेळी मला माझी स्वप्न सोडून द्यावीशी वाटत होती, त्यावेळी तू माझ्या सोबत उभा राहिलास. आता तुझी वेळ आहे आणि मी तुझ्या सोबत आहे. हे ऐकून आदित्यच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्याला जाणवलं की खरी साथ फक्त आनंदात नसते, तर अडचणीच्या काळात मिळते. दोघांनी मिळून पुन्हा परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सायलीने आपल्या चित्रांमधून मिळवणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग घरासाठी वापरला आणि आदित्यने पुन्हा नव्या कल्पनासह व्यवसाय उभा करण्याचा सुरुवात केली. या काळात त्यांना अनेक लोकांचे टोमणे ऐकावे लागले. काहींनी म्हटलं, पाहिलत ना, लग्न टिकवलं म्हणून काय झालं, अडचणी तर आल्याच. पण आदित्य आणि सायलीला आता कोणाच्याही बोलण्याचा फरक पडत नव्हता, कारण त्यांना माहित होतं की त्यांचं नातं इतरांना दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या समाधानासाठी आहे. काही महिन्याच्या संघर्षानंतर आदित्यचा व्यवसाय पुन्हा हळूहळू उभा राहू लागला आणि सायलीच्या चित्रांना मोठी ओळख मिळू लागली. पण या आशापेक्षा त्यांना एक गोष्ट जास्त महत्वाची वाटत होती. त्यांनी कठीण काळात एकमेकांना गमावलं नाही. त्या दिवसात त्यांना समजलं की लग्न म्हणजे दोन परिपूर्ण माणसाचं नातं नाही, तर दोन अपूर्ण माणसांनी एकमेकांना स्वीकारून आयुष्यभर सोबत चालण्याचा निर्णय आहे. आता त्यांच्या घरात फक्त हसू नव्हतं, तर एकमेकांबद्दलचा आदर, विश्वास आणि समजूतही होती. ज्या दिवशी त्यांनी लग्न मोडण्याचा विचार केला होता, त्याच दिवसाची आठवण काढून दोघेही हसायचे आणि म्हणायचे की आपण तेव्हा नातं संपवायचा विचार केला होता, पण खरं तर आपल्याला जुन्या दुःखांना संपवायचं होतं. आणि अशा प्रकारे त्यांचा प्रवास एका नव्या अर्थाने पुढे चालू राहिला. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओ.